नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. खासदार राजन विचारे यांची घोडबंदर रोड परिसरामध्ये प्रचार रॅली संपन्न. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारार्थ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर रथयात्रेची सुरुवात वाघीळ नाका येथून प्रेस्टिज रेसिडेन्सी डीमार्ट येथून डावीकडे पार्कवूड, संगावी हिल्स, हावरे सिटी, उन्नती ग्रीन चौक, ग्रँड स्क्वेअर, ऋतू एन्क्लेव्ह, साईनगर, हायपर सिटी, पारिजात गार्डन, रोसा गार्डेनिया, विहंग व्हॅली, पुराणिक होमटाऊन, डेडिया एरिटा, टायटन हॉस्पिटल, पुष्पांजली रेसिडेन्सी, हार्मोनी होरायझन, ओवळानाका, विहंग हिल्स, गोदरेज, नागला बंदर सिग्नलवरून उजव्या बाजूने भाईंदरपाडा, लोढा, स्प्लेंडोरा, ओवळानाका, पुराणिक सिटी, ऑलिव्ह रेसिडेन्सी, भक्ती पर्ल, कोळीवाडा, कासारवडोली गाव, महालक्ष्मी टॉवर, विजय पार्क, कासारवडोली नाका, राम मंदिर रोड, एव्हरेस्ट, कंट्रीसाइड, तारांगण, ट्रॅफिक पार्क, उन्नती वूड, होरायझन स्कूल, विलास, विजय गार्डन, कॉस्मॉस पार्क, ग्रीन एकर्स, विजयनगरी एन्क्लेव्ह, वसंत लीला, भूमी एकर्स, प्लेसिया, वाघबीळगाव येथे समारोप करण्यात आला. यावेळी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांनी सर्वांना भरभरून मतदान करावे असं आवाहन केलं आहे. मला वाटतं तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो. आणि गेल्या 10 वर्षात केलेली कामं डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत. आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनता जनार्दन, जे ठाण्यातील जनता असेल, मीरा भाईंदरमधली जनता असेल आणि नवी मुंबईतली जनता असेल, या सर्व लोकांनी 2 वेळेला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर येथील जागरूक नागरिक देतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येत्या 20 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जनजागृती करण्यासाठी शनिवारी 11 मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन, ठाणे सिटीझन फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन ठाणे महापालिका सौरभ राव यांनी केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणे चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जात आहे. या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा हा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवारी 11 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. सांगू इच्छितो आपल्या उमंग करिअर अकॅडमीतर्फे मी शशिकांत सर 11 तारखेला जो काही मॅरेथॉन रन फॉर ओट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. तर आपल्या उमंग अकॅडमीचे सर्व स्टुडंट मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करणारच आहेत. तर ठाणेकरांना पण सांगू इच्छितो की प्रोग्राम खूप चांगला आहे. तर मग सर्वांनी आवर्जून निश्चितपणे ह्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करा. जे काय आपण वोट करतो, मतदान करतो, तर ह्या मतदाना आधारावरती आपण आपल्या देशाचं, आपलं स्वतःचं भविष्यतव्य राखतोय. तर मग हेच भविष्यतव्य तुम्ही पुढे आपली यंग पिढी कशी पुढे जाऊन ग्रोथ करते, ओके, आणि त्याच्यासोबतच जे कोणी अधिकारी आपण निवडून देतो या मतदान पकडून, ओके, तर मग ते पण आपल्या देशाची जागरूकता आहे. मग त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा. आणि ओट फॉर रन ही जी काही मॅरेथॉन स्पर्धा भरली 11 तारखेला, त्यामध्ये तुम्ही स्वतः सामील व्हा. NGO आहे आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इलेक्शन डिपार्टमेंट, ठाणे सिटीझन फाउंडेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ॲथलेटिक असोसिएशन हे एक प्रोग्राम आयोजित केला आहे. रन अँड वोट, धावा आणि वोट करा, ओके. आणि यामध्ये आपण हे मॅरेथॉन आहे, मिनी मॅरेथॉन आहे, 5 किलोमीटरचा हे आहे, 5 किलोमीटरचा हे आहे मॅरेथॉन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करतो आहे आम्ही, आणि तुम्ही या त्या मॅरेथॉनमध्ये या. म्हणजे तुम्ही देशाचा एक मोठा हे आहे, यूथ एकदम मोठा स्ट्रेंथ आहे. तर तुमचा वोट एकदम हे आहे. कोणाला पण वोट करा तुम्ही, तुमच्यावर आहे. पण वोट करणार, सगळे करणार, तुम्ही वोट काय नाही करणार. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यात सामूहिक छापासत्र राबवले असल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली आहे. या छापासत्रामध्ये 31 गुन्हे दाखल झाले असून गावठी दारूच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या एकूण 60,000 लिटर रसायनांसह 23,55,000चा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागाचे ठाण्याचे उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 7 मे रोजी मुंबई ठाण्याच्या विविध पथकांनी सामूहिक छापाछत्र राबवले. उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी या छाप्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.